मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. या ठिकाणी साखर कारखाना काढल्यास श्रीराम कुलकर्णी हे अल्प भावाने कारखान्यास ताबडतोब जमीन विकत देण्यास तयार आहेत. मोहोळ हे गाव राष्ट्रीय महामार्गावर आहे, त्यामुळे वाहतुकीस जास्त वेळ लागणार नाही. परिचित. साखर कारखान्यासाठी लागणारा पाण्याचा पुरवठा व वीज पुरवठा जवळ असलेल्या नदीमुळे मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. भीमा या नदीला बांधलेल्या धरणामुळे वर्षभर पाण्याचा पुरवठा सहजपणे होऊ शकेल. परिचित. साखर कारखान्यासाठी लागणारा कामगार वर्ग व कच्चा माल आणि कारखान्यासाठी लागणारी साधनसामग्री या भागात मिळू शकेल. सोलापूर जिल्हा औद्योगिकदृष्ट्या तितकासा पुढारलेला नसल्याने या जिल्ह्यात बेकारीचे प्रमाण थोडे जास्त आहे. कारखान्यासाठी लागणारा शिक्षित वर्ग या भागात उपलब्ध होऊ शकेल व त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा विकास होण्यास व थोड्या प्रमाणात बेकारी कमी होण्यास मदत होईल व पूरक व्यवसाय काढण्यास वाव मिळेल. परिचित. मोहोळ या भागात हल्ली मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जात आहे. तसेच हल्ली वरील जागेच्या आसपास जवळजवळ 500 हेक्टर क्षेत्र ऊसाचे असून जवळपास साखर कारखाना नसल्याने शेतकऱ्यांना ऊस लावावा लागतो, त्यामुळे त्यांची श्रमशक्ती वाया जाते. आसपासच्या भागातील शेतकरी वर्गाशी व व्यापारी वर्गाशी चर्चा केली तेव्हा असे आढळले की या भागात साखर कारखाना स्थापन केल्यास शेतकरी लोक मोठ्या प्रमाणात आपल्या कारखान्यास ऊसाचा पुरवठा करण्यास तयार आहेत. सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात ऊसाचे पीक काढले जाते. मोहोळ येथे 1500 पेक्षा जास्त एकरात सध्या ऊसाचे पीक तयार आहे. परिचित. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पुढारी आणि शासकीय अधिकाऱ्यांशी विचारविनिमय केला तेव्हा असे आढळून आले की या भागात साखर कारखाना काढल्यास सर्व प्रकारचे सहाय्य उपलब्ध होईल. परिचित. तसेच गेली कित्येक वर्षे मोहोळ भागातील शेतकरी ऊस इतर साखर कारखान्यास पाठवत आहेत व अशा बाहेर जाणाऱ्या ऊसाचे प्रमाण 20,000 टनांपेक्षा जास्त आहे. साखर कारखाना काढल्यास हा ऊस आपल्या कारखान्याकडे वळवता येईल. परिचित. समितीने वरील 3 महिन्यांच्या कालावधीत खर्चासाठी दिलेल्या रकमेचा कमीत कमी वापर करून काटकसर केली आहे. समितीतील अधिकारी वर्ग, कामगार प्रतिनिधी यांनी या कामी अहोरात्र कष्ट करून तत्परतेने अहवाल सादर केला आहे. त्याबद्दल कंपनी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. परिचित. वरील सर्व गोष्टींचा विचार करता समितीचे असे मत आहे की सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी साखर कारखाना सुरू करणे योग्य आहे, तसेच फायद्याचे आहे.